एक राजे अध्याय 6 इस्रायल लोक मिसर देशातून निघाल्यापासून 480व्या वर्षी इस्रायलावरील शल्मोनाच्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षी दुसऱ्या म्हणजेच जीव नावाच्या महिन्यात शल्मोनाने परमेश्वराचे मंदिर बांधण्याची सुरुवात केली. शल्मोनाने परमेश्वरासाठी मंदिर बांधले. त्याची लांबी 60 हात, रुंदी 20 हात व उंची 30 हात होती. मंदिराच्या पवित्र स्थानापुढील देवडीची लांबी 20 हात म्हणजे मंदिराच्या रुंदी एवढी होती आणि मंदिरासमोर तिची रुंदी 10 हात होती. त्याने मंदिरास खिडक्या केल्या, त्यास जाळ्या कायम बसविल्या होत्या. आणखी मंदिराच्या भिंतीस लागून सभोवार मजले केले आणि तसेच मंदिराचे पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान यांच्या भिंतीस लागून सभोवार मजले केले आणि मंदिराच्या सभोवार कोठड्या केल्या. सर्वात खालच्या मजल्याची रुंदी 5 हात, मधल्या मजल्याची 6 हात व वरच्या मजल्याची 7 हात होती. त्याने मंदिराच्या आसपासच्या भिंतीस बाहेरून तोडे ठेविले होते, ते अशासाठी की मंदिराच्या भिंतीत तुळया शिरू नयेत. खाणीपाशीच घडिलेले चिरे आयते आणून ते मंदिर बांधिले. ते बांधित असता हातोडा, कुऱ्हाड किंवा अशा कोणत्याही लोखंडी हत्याराचा आवाज मंदिरात ऐकू आला नाही. बाहेरच्या कोठड्यातील मजल्यांचे दार मंदिराच्या उजव्या बाजूस होते. लोक नागमोडी शिडी चढून मधल्या कोठड्यात जात आणि मधल्यातून वरच्या कोठड्यात जात. या प्रकारे त्याने मंदिर बांधून पुरे केले व त्यास त्याने गंधसरूच्या फळ्या व तुळया यांचा कडीपाट केला. सर्व मंदिरास लागून जे मजले होते ते 5-5 हात उंच होते व ते गंधसरूच्या तुळयांनी मंदिरास भिडविले होते. मग परमेश्वराचे हे वचन शल्मोनास प्राप्त झाले, तू हे मंदिर बांधित आहेस, त्या अर्थी तू माझ्या नियमाप्रमाणे चाललास, माझे निर्णय पाळिलेस व माझ्या सर्व आज्ञा मानून त्याप्रमाणे वागलास, तर मी जे वचन तुझा बाप दावीद यास दिले ते तुझ्याशी कायम करीन. मी इस्रायलांमध्ये वस्ती करीन, माझ्या इस्रायल प्रजेस मी टाकणार नाही. शल्मोनाने ते मंदिर बांधून पुरे केले. त्याने त्या मंदिराच्या भिंतीस आतल्या बाजूने गंधसरूच्या तक्त्यांची मढवणी केली. जमिनीपासून कडीपाटापर्यंत आतून आणि मंदिराच्या जमिनीस त्याने देवदारूची तक्तपोशी केली. मंदिराच्या मागल्या भागी जमिनीपासून कडीपाटापर्यंत 20 हात गंधसरूच्या तक्त्यांची मढवणी केली. या प्रकारे त्याने परमपवित्र स्थानासाठी मंदिराला एक गाभारा तयार केला. त्या गाभाऱ्यासमोरील मंदिराची लांबी 40 हात होती. आतल्या भागी मंदिराच्या भिंती गंधसरूच्या तक्त्यांनी मढवल्या असून त्यावर इंद्रावणे व फुललेली फुले कोरिली होती. चोहोंकडे गंधसरूच होता. दगड असा मुळीच दृष्टीस पडत नसे. मंदिराच्या आतल्या भागी परमेश्वराच्या कराराचा कोष ठेवण्यासाठी त्याने एक गाभारा तयार केला. त्या गाभाऱ्याची लांबी, रुंदी व उंची प्रत्येकी 20 हात होती. त्याने तो शुद्ध सोन्याने मढविला होता. गंधसरूची केलेली वेदीही त्याने सोन्याने मढविली. शल्मोनाने ते मंदिर आतून शुद्ध सोन्याने मढविले व परमपवित्र स्थानास त्याने सोन्याच्या साखळ्या आडव्या लाविल्या व ते परमपवित्र स्थानही सोन्याने मढविले. त्याने सर्व मंदिर सोन्याने मढवून मंदिराचे काम समाप्त केले. तसेच त्याने परमपवित्र स्थानास लागून असलेली वेदी सगळी सोन्याने मढविली. जैतून लाकडाचे 10-10 हात उंच असे 2 करूब करून त्याने गाभाऱ्यात ठेविले. करूबाचा एक पंख 5 हात व दुसरा पंख 5 हात होता. एका पंखाच्या टोकापासून दुसऱ्या पंखाच्या टोकापर्यंत 10 हात अंतर होते. दुसरा करूबही 10 हात उंच होता. दोन्ही करूब एका मापाचे व एका आकाराचे होते. एका करूबाची उंची 10 हात होती, दुसऱ्या करूबाचीही तेवढीच होती. आतल्या गाभाऱ्यात त्याने ते करूब ठेविले. करूबांचे पंख असे पसरले होते की एका करूबाचा एक पंख एका बाजूच्या भिंतीस व दुसऱ्या करूबाचा एक पंख दुसऱ्या बाजूच्या भिंतीस लागलेला होता. त्याचे दुसरे 2 पंख गाभाऱ्याच्या मधोमध एकमेकास लागलेले होते. त्याने ते करूब सोन्याने मढविले. त्या मंदिराच्या सर्व भिंतीवर सभोवार आतून व बाहेरून करूब, खजुरीची झाडे व फुललेली फुले कोरिली होती. त्या मंदिराची आतली व बाहेरली जमीन सोन्याने मढविली होती. गाभाऱ्याच्या दारास त्याने जैतून लाकडाची कवाडे लाविली होती.
कपाळपट्टी व दाराच्या बाह्या यांनी भिंतीचा 5वा भाग व्यापिला होता. ती दोन्ही दारे जैतून लाकडाची असून त्याने त्यावर करूब, खजुरीची झाडे व फुललेली फुले कोरिली असून ती सोन्याने मढवली होती. करूबावर व खजुरीच्या झाडावरही सोने लाविले होते. त्याने मंदिराच्या दारासाठीही जैतून लाकडाची चौकट बनविली होती. तिने भिंतीचा 4था भाग व्यापिला होता. त्याची 2 कवाडे देवदारूची होती. प्रत्येक कवाडाला 2-2 दुमटण्या होत्या. त्याने त्यावरही करूब, खजुरीची झाडे व फुललेली फुले कोरिली होती व हे खोदकाम सोन्याने मढविले होते. त्याने आतले अंगण बांधिले होते. त्यास चिऱ्याच्या 3 रांगा व गंधसरूच्या तुळ्यांची 1 रांग लाविली होती. 4थ्या वर्षी जीव महिन्यात परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला आणि 11व्या वर्षी बूल महिन्यात म्हणजे 8व्या महिन्यात मंदिर आतल्या एकंदर उपकरण साहित्यासहित नमुन्याप्रमाणे पुरे झाले. याप्रमाणे ते मंदिर बांधण्यास शलोमोनास 7 वर्षे लागली.